कळमेश्वर तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात 20 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः धापेवाडा परिसरात असलेले गावे संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कापूस, तूर, ऊस आदी पिके पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक काही तासातच पाण्याखाली जाऊन नष्ट झाले आहे। धापेवाडा येथील काही शेतकऱ्यांनी UBT शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश गमे यांच्याशी आपली व्यथा व्यक्त केली। तसेच मंगेश गमे यांनी कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड यांच्याशी संपर्क साधला व तत्काळ तहसीलदार साहेबांनी मंडळ अधिकारी फुसंडे साहेब यांना पाठविले। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मोठ्या मेहनतीने व कर्ज काढून घेतलेले पीक अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नष्ट झाले असून सरकारकडून तातडीने मदत मिळाली नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील। या पार्श्वभूमीवर मंगेश गमे व दिवाकर कडू शिवसेना UBT यांनी सरकारकडे कळमेश्वर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे। तसेच योग्य मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांची मागणी मान्य करून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी स्थानिकांमधून होत आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। तरी चालते पण जो लागलेला पैसा आहे आमचा जेवढून गेलेला आहे तो तरी निघाला पाहिजे। म्हणजे शासनाकडून तुम्हाला लागलेला खर्च मिळाला अशी अपेक्षा? हा, तेवढीच अपेक्षा। मी मंगेश गमे, सहप्रसिद्धी प्रमुख नागपूर जिल्हा। आज आम्ही इथे परसुड या गावामध्ये आलेलो, पण रस्त्याने पाहत आलो आम्ही तर धापेवाड्यापर्यंत असेच प्रकार आहेत पूर्ण सगळीकडे आणि वरच्या भागाला पण इकडे। आणि नुकसान जे पाहिलं ते साहेबांनी सांगितलंच दिवाकर भाऊनी की 70 ते 80% जवळजवळ इथे नुकसान झालेलं आहे। काही भागात 100% फील असतील। तर आपलं शासनाला एकच म्हणणं आहे की सर्व शेतकरी वर्गाला, ते परसुडीचे असो बाकी इतर कुठे विहार वादळामुळे ज्यांनाही नुकसान झालं त्यांना पाहिजे ती मदत करावी आणि त्यांच्या शेतात लागलेला खर्च ते नावापुरता हेक्टरी 10,000, 20,000, 50,000 हे देण्याऐवजी शेतकऱ्याला लागलेला खर्च वया उलट लागायचा। शेतकऱ्याला जर त्यांनी बिल वगैरे मागितले शेतकरी लागण्याकरता तर ते बिल सुद्धा आम्ही शेतकरी सगळे मिळून तिथपर्यंत पोहोचू आणि त्यांचा लागलेला खर्च द्यावा अशी अपेक्षा आम्ही शिवसेनेतर्फे मानतो। अन्यथा आम्ही आमच्याकडून जी अपेक्षा आहे जशी दिवाकर भाऊनी म्हटलेलं आहे जर आमच्या शेतकऱ्याला जर नुकसान भरपाई परिपूर्ण मिळाली नाही तर आमच्या शिवसेनेतर्फे काही ना काही आम्ही ऍक्शन घेऊ, जशी शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू। जय महाराष्ट्र।